मी जास्त काही लांब बोलणार नाही. व्यासपीठ सर्व व्यासपीठावरील मान्यवर तसेच शिवसेनेचे कर्जदार हा कर्जदार नसतो का? त्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्यावर अन्याय केलेला आहे. मी तर माझा आरोप आहे. यांना सस्नेह जय महाराष्ट्र. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी टाळ्या वाजवा. या लोकांनी दुसऱ्यांना म्हणजे कुठलेही मदत न करता कुठलेही पैसे न देता पहिल्या कार्यक्रमात जोरदार तयारी केली, होर्डिंग लावलं आणि नेमकं मी आजारी पडलो. म्हणजे कार्यक्रम तर गेलाच, पण बच्चू कडू कोण आला हा मोठा प्रश्न निर्माण झाला. आता एकतर बच्चू आहे, दुसरीकडे वेकळू आहे. आता मी किती काही खरं सांगितलं तरी ज्यांना आपल्याबद्दल वाईट बोलायचं आहे किंवा सोप्या विदर्भाच्या भाषा झिरप्या पाडायच्या आहे ते पाडल्याशिवाय राहणार नाही. आणि बच्चू कडूवर दबाव आणणारी अवलाद या महाराष्ट्रात हिंदुस्थानात. आम्ही शेतकऱ्यासाठी आहोत, मजुरांसाठी आहोत. जे काही कष्टकरी आहे, दिव्यांग आहे, त्याच्या आळो कुणी येऊ शकत नाही. जे शिकवण आम्हाला छत्रपती शिवरायाने शिकवली, 8-15 मावळे घेऊन आदिलशाहीची पोस्ट 1500-100 किलोमीटरवर 1 लाख उभी असताना सुद्धा जिजाऊ धर्मगल्या नाही. सावित्रीवर सेनाचा वर्षाव केला तरी शिक्षणाचे कस सोडले नाही. अहिल्यादेवी होळकरांनी विधवा झाल्यामुळे राज्य चालवलं. आणि ताराराणी तर मी सांगतोय, औरंगजेबाला सळोकीत पळवाणी याच मातीत ज्या ताराराणीने गाडला त्या महाराष्ट्रातला बच्चू कडू आहे. त्याचा विचार करणारा बच्चू कडू आहे. आणि असं असताना आम्ही प्रामुख्यानं जे काही आतापर्यंत आम्ही प्रश्न हाती घेतले, कुठलाही पक्ष नाही, जातीचं कुठलंही भांडवल नाही, धर्माचा झेंडा लावला नाही, तर मुद्द्यात हात घालण्याची जमात आमची. ज्या दिव्यांगाला पाय नाही, हात नाही, डोळे नाही, कानाला ऐकायला येत नाही, त्या दिव्यांगासाठी घरचा भाऊ बनायला नाही. बच्चू कडू 25 वर्ष सातत्यानं त्याच्या पाठीशी उभा राहून अंगावर 200 गुन्हे दाखल करून घेतले, पण 1 इंच सुद्धा मागे हटलो नाही. लक्षात, 400 रुपये महिन्याची लढाई सुरू झाली. 200 गुन्हे दाखल झाले. मागच्या आंदोलनात 11 दिवस उपाशी बसलो. आणि दिव्यांगाचा 600 रुपयाचा पगार तुमच्या आमच्या आशीर्वादानं 2500 करण्याची ताकद उद्या महाराष्ट्रात.